गणपत गायकवाडांनी मतदान केलेलं आहे। भाजपचे आमदार गणपत गायकवाडांनी मतदान केलेलं आहे। राज्य निवडणूक आयोगाने त्यांना मतदानाची परवानगी दिली आणि त्यांनी अखेर मतदान केलेलं आहे। खरं तर गणपत गायकवाड यांच्या मतदानावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील आक्षेप घेतला होता, काँग्रेसने देखील आक्षेप घेतला होता। गणपत गायकवाड यांच्या मतदानावर मात्र विरोधकांनी आक्षेप घेतला होता। मात्र राज्य निवडणूक आयोगाने त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली आणि 2 दाखले दिले। ते म्हणजे रमेश कदम, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरमधले आमदार होते, आणि पप्पू कलानी उल्हासनगरचे, यांना मतदानाची परवानगी दिली होती। हे 2 जुने दाखलेच्या पार्श्वभूमीवर जुने दाखले दाखवून, या जुने दाखल्यांचा, या प्रकरणांचा उल्लेख करून दाखला देऊन गणपत गायकवाडांना निवडणूक आयोगाने मतदानाची परवानगी दिलेली आहे। दरम्यान गणपत गायकवाड कोण, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गणपत गायकवाड कल्याण पूर्वेचे विद्यमान आमदार आहेत। रिक्षा चालक ते आमदार असा त्यांचा प्रवास। सलग 3 वेळा कल्याणमधून ते निवडून आलेत। 2019 मध्ये गायकवाड भाजपच्या तिकिटावर आमदार झाले। याआधी अपक्ष म्हणून ते निवडून यायचे। शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवरील गोळीबारा प्रकरणात सध्या ते तुरुंगात आहेत। गायकवाडांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।